हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत पालक आणि बटाट्याची भाजी। तर इथे मी एक गड्डी पालक स्वच्छ धुवून मग चिरून घेतलेली आहे। ही एक गड्डी आहे पालकची। आणि ह्या भाजीसाठी मी घेतलेले आहेत 2 मीडियम साइजचे बटाटे, थोडासा कढीपत्ता, 2 टोमॅटो छोटे आणि 1 कांदा। चला तर मग पालक आणि बटाटा बनवायला सुरुवात करूया। हे पाता पालकच्या भाजीसाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 2 चमचे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे मोहरी मिक्स 1 चमचा, थोडासा हिंग, जिरी मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे। हे पहा, जिरी मोहरी तडतडली आहे। आता पण याच्यात टाकायचा आहे कढीपत्ता, त्यानंतर कांदा, कांदा छान लालसर करायचा आहे आपल्याला। आता आपण टाकणार आहे बटाटा आणि टोमॅटो। आणि ह्याची छान एक वाफ काढून घ्यायची आहे। हे पहा, आता छान अशी एक वाफ काढली आपण। हे पहा, टोमॅटो छान विरघळलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार। हे पहा, आता आपला बटाटा छान फ्राय झालेला आहे या मसाल्यामध्ये, म्हणजे टोमॅटो आणि कांद्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहे। हे 2 चमचे मिरची पावडर टाकायची आहे आपण, अर्धा चमचा हळदी पावडर, आणि 1 चमचा आपण टाकायचा आहे धना पावडर। आणि हे सगळं एकत्रित मिक्स करायचं आहे। आपला तर बटाटा पूर्ण शिजलेला आहे 80%। आता आपण पालक टाकणार आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे, जी आपण मगाशी बारीक केली होती ती। हे पहा, संपूर्ण पालक आपण जो धुवून चिरून ठेवला होता टाकून घेऊया। आणि मिक्स करून घेऊया छानपैकी। आणि पालक थोडासा बारीक झाल्यावरतीच आपण ह्याच्यात मीठ टाकायचं आहे। त्याच्या आधी ह्याच्यात मीठ टाकायचं नाही आहे, तर बऱ्याच वेळा पालक कमी होतो शिजल्यानंतर आणि भाजी खारट होते। तसं होऊ नये त्यासाठी आपण पूर्णपणे पालकला बारीक होऊन द्यायचं आहे आणि मग मीठ टाकायचं आहे। हे पहा, हाय फ्लेमवरतीच ही भाजी आता शिजवून घ्या, कारण आपला बटाटा शिजलेला आहे 80%। फक्त आपल्याला आता पालक शिजवायची आहे आणि पालकला जास्त वेळ लागत नाही शिजायला। हे पहा, पालक एकदम बारीक झालेली आहे। आता ही 2 मिनटं आपण जरा फक्त 2 मिनटं वाफ काढूया ह्याची। हे बघा, आता 2 मिनटं पण छान ह्याची वाफ काढलेली आहे। आता या स्टेजला आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं। आता आपली छान पालक बारीक झालेली आहे। आता आपण मीठ टाकूया।
आता आपण छान हे असं मिक्स करून ही भाजी शिजवून घेऊया पूर्ण पालकमधलं थोडंसं पाणी आटेपर्यंत। पालकही छान शिजली जाईल आणि मीठही सगळीकडे लागलं जाईल। आता आपण गॅसची फ्लेम हायच ठेवायची। हे पहा व्ह्यूअर्स, आता आपली भाजी एकदम तयार आहे। आता मी 5 मिनटं हाय फ्लेमवर शिजवलेली आहे। याचं पूर्ण पाणी पण आटलेलं आहे। फार पण ही भाजी कोरडी होत नाही, थोडंसं पाणी राहतंच पालकमध्ये। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया। मी तुम्हाला ही भाजी सर्व करून दाखवते। आपली भाजी तयार आहे। हे पहा व्ह्यूअर्स, आपली पालक आणि बटाट्याची भाजी तयार आहे। तुम्हाला जवळून दाखवते। दिसती आहे ना टेस्टी टेस्टी यमी यमी। तर ही भाजी तुम्हीही नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा।